नमस्कार, माधुरीज डिलिशियसमध्ये आज तुमचं स्वागत आहे। आजचा मेनू आहे सोयाबीन राईस। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य मी पहिले तुम्हाला सांगते। त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो सरळ सरळ कापून घ्यायचे आहेत। त्यानंतर थोडा कढीपत्ता, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, एवढं अद्रक आणि वरतून आपल्याला पेरण्यासाठी ही कोथिंबीर। आणि त्या आता हा जो आपण आज सोयाबीन राईस बनवणार आहोत हा 4 माणसांच्या अंदाजाचा आहे। तर साधारणतः हे 100 ग्रॅम सोयाबीन मी पहिले पाण्यात भिजवून ठेवले ते 10 मिनिटं थंड पाण्यामध्ये। त्यानंतर त्यांना पाण्यातनं काढून घ्यावे, परत पाण्यात टाकून परत सेकंड वॉश त्याला घेऊन आता हे भिजवलेले सोयाबीन तुमच्या समोर आहे। त्यानंतर हा तांदूळ ह्या वाटीने 2 वाटी तांदूळ आपण 4 लोकांच्या अंदाजासाठी घेतलेले आहे। आणि फोडणीसाठी तेल। त्यानंतर लागणारे मसाले म्हणजे चवीप्रमाणे हिंग, त्याच्यानंतर हळदी, थोडा धना पावडर आणि हे तिखट, चवीला तिखट आहे थोडे, आणि घरचा घरगुती बनवलेला गरम मसाला। आणि फोडणीला देताना जिरं मोहरी आपल्याला लागणार आहे। आणि साधारणतः आपल्याला ह्या सोयाबीन राईस बनवायला हे चमचे 1.5 चमचा, एवढा खोलाईचा चमचा 1.5 चमचा आपल्याला तेल लागणार आहे। तर चला मग आपण बनवायला सुरुवात करूया। आता आपण हे एवढं मोठं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये आपण आता पहिले तेल घालूया। मी दाखवलेल्या अंदाजाप्रमाणे त्या 1.5 चमचा तेल आपल्याला त्यात टाकायचे आहे, म्हणजे आपला तांदूळ चांगला फडफडीत आणि राईस आपला चांगला फडफडीत होतो। आता मी गॅस चालू केलेला आहे। तर तेल तापलं आहे। आता सर्वात प्रथम हा एवढा मध्यम आकाराचा मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो तेवढा 1 चमचा आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे। मोहरी तडतडली की मग आपण त्यामध्ये हिंग घालूया। आता मोहरी तडतडली आहे, त्यामध्ये आपण ज्या चमच्याने मोहरी घेतली होती तो पाव चमचा, हे बघा पाव चमचा हिंग आपण याच्यात टाकायचा, कारण माझा जो हिंग आहे तो बांधणी हिंग जरा स्ट्रॉंग आहे। हे हिंग तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये सर्वप्रथम अद्रक लसणाची किसून घेतलेला अद्रक लसूण टाकणे। अद्रक लसूणचा सुगंध सगळा दरवळला आहे। आता याच्यामध्ये आपण घेतलेलं थोडंसं कढीपत्ता तो फोडणीला टाकायचा। थोडा कढीपत्ता झाला की त्यावर लगेच आपण कांदा टाकूया। मध्यम आकाराचे 2 कांदे होते लांब लांब कापलेले। आता कांदा आपला गुलाबीसर झाला की मग त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। हा सोयाबीन राईस म्हणजे हा एका प्रकारचा हेल्दी असतं। सोयाबीन खाणं लहान मुलांना चांगले असते। त्याच्यानंतर हा अशा तऱ्हेने बनवल्यानंतर स्वादिष्ट बनतो। तर हा आपण मुलांना टिफिनला किंवा आपल्याला ज्यावेळेस म्हणजे हलकं फुलकं खायची इच्छा आहे त्यावेळेस आपण हा राईस बनवून फॅमिलीला देऊ शकतो। चवीला अतिशय टेस्टी लागतो, स्वादिष्ट बनतो हा। आता आपले कांदा हलकासा गुलाबीसर झालेला आहे। आता आपण त्यामध्ये ह्या टोमॅटोचे सरळ सरळ कापलेला टोमॅटो टाकूया। 2 टोमॅटो आपण अंदाजाने घेतलेले आहेत। आता हा टोमॅटो लवकर तेलामध्ये गळला पाहिजे
म्हणून आपण यावर आपण जेवढे आपल्या चवीप्रमाणे घेतलेले मीठ, प्रत्येकाची हे वेगळं वेगळं असतं, तर आपण चवीप्रमाणे घेतलेले मिठाच्या पैकी अर्धं मीठ आता टमॅटोवर टाकलं की टमॅटो हा लवकर गळतो आणि आपलं कुकिंग फास्ट होतं. तर हे मी अर्धं मीठ त्याच्यावर टाकून दिलं आहे, जेणेकरून ते टमॅटो लवकर शिजेल. आता आपण शिजताना मीठ टाकल्यामुळे हे बघा टमॅटो अगदी 2 मिनिटातच गळून गेलाय. असा टमॅटो मॅश झाला की भाताला चांगला आंबटपणा सुटतो आणि त्याची चव वाढते. आता आपण यामध्ये एक एक करून मसाले टाकूया. सर्वप्रथम मसाल्याच्या डब्यातला जो छोटा चमचा असतो तो भरून आपण याच्यात हळद जाईल, 1 चमचा हळद. त्यानंतर जो मध्यम आकाराचा चमचा ज्याने मी मीठ घेतले होते ते 1.5 चमचा धना पावडर. त्यानंतर हे तिखट माझं हे मिरची पावडर तिखट मधली आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्या. जर ती फिकी असेल आणि तुम्हाला जर तिखट बनवायचं असेल तर मी आता हे 2 चमचे टाकते. तुमची जर फिकी असेल मिरची पावडर तर तुम्ही 3 चमचे घालायची. आता माझी ही तिखट आहे त्यामुळे मी ही 2 चमचे टाकते. त्यानंतर घरगुती गरम मसाला. हा घरगुती गरम मसाल्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट आहे गरम मसाल्याचे. हा घरगुती गरम मसाला, सोयाबीन थोडेसे चवीला फिके असतात म्हणून मी हे 2.5 चमचा टाकत आहे. आता हे आपले सगळे मसाले टाकून झाले, त्याला छानपैकी हलवून घ्यायचे. बघा किती सुंदर कलर आला, याला लाल भडक सुंदर कलर येतो. त्यानंतर आपण भिजवून ठेवलेले धुतलेले सोयाबीन हे यामध्ये टाकणे. सोयाबीन टाकल्यानंतर 2 मिनिटं असा सगळा मसाला त्याला लावून घ्यायचा आणि आपल्याला पूर्ण मसाले सोयाबीन राईसमध्ये जेवढे मीठ टाकायचे आहे तेवढे सर्व मीठ टाकायचे त्याच्यामध्ये. उर्वरित मीठ सगळं टाकून देणे. थोडं हलवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व सोयाबीनला मसाला लागला की तो राईस छान बनतो. 2 मिनिटं झाले आहे. आता आपण जे 2 वाटी तांदूळ घेतले होते ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून एका वाडग्यामध्ये ठेवले होते ते आपण त्याच्यात टाकूया. हा जो मी राईस वापरते तो सुरती कोलम आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे कोणताही घेऊ शकतात. पण ह्या राईसची एक खासियत आहे, हा बारीक असतो आणि बुटका असतो असा, त्याच्यामुळे तो शिजल्यानंतर छान दिसतो. बाकी तुम्हाला कोणताही वापरायचा आहे, बासमतीही वापरू शकतात तुम्ही. फक्त बासमती वापरायचा असेल तर तो करण्याच्या 10 मिनिटं आधी धुवून ठेवणे, कारण बासमती तांदूळ थोडा पाण्यात भिजला की तो छान फुलतो. आता आपण याच्यात मीठ आणि ते सगळं टाकलं आहे. हां, तर आता आपण त्या भाताला शिजण्यासाठी आता मी हे मोठा आपल्याकडे स्टीलचा तांब्या असतो तेवढा एक भरून स्टीलचा तांब्या पाणी मी गरम करून ठेवलेले आहे. गरम पाणी टाकल्याने काय फायदा होतो की एक तर तांदूळ फडफडीत होतो आणि दुसरी गोष्ट तो लवकर शिजतो. थंड पाणी टाकल्याने तो तांदूळ लवकर शिजत नाही आणि फडफडीत नाही होत. असं पाणी टाकल्यानंतर चांगलं हलवून घेणे. आता आपण चांगला हलवल्यानंतर ह्या भाताला शिजू देऊया हाय फ्लेमवर. थोडी आपण
घेतलेली कोथिंबीर, ती पूर्ण घेतलेली कोथिंबीरपैकी अर्धी कोथिंबीर शिजताना टाकली की चांगला त्या भातामध्ये आणि सोयाबीनमध्ये कोथिंबीरचा सुगंध दरवळतो. यानंतर आपलं जे आपण भांडं घेतलं आहे किंवा कुकर घेतला आहे त्याला मावणारं असं त्याच्यावरचं झाकण, घट्ट झाकण त्यावर ठेवून देणे आणि गॅसची फ्लेम जी आपण मोठी केली होती ती सिमवर ठेवायची आहे. हां, आता आपण शिजायला पाणी टाकल्यानंतर साधारणतः 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. चला बरं आपण बघूया किती शिजला आपला तांदूळ. तर आता बऱ्यापैकी आपला तांदूळ शिजत आलेला आहे. आपण थोडीशी गॅसची फ्लेम वाढवूया. हे बघा, आता थोडंसं पाणी राहिलेले आहे आणि वाफेमध्ये पण तो होऊन जाईल. आता 5 ते 7 मिनिटं अजून आपण ठेवल्यानंतर आपण झाकण उघडून बघूया आपला भात शिजलाय का. आता हे बघा, आपला भात सर्व चांगला शिजला आहे, मोकळा मोकळा झालेला आहे. आता आपण याला सर्विंग पॉटमध्ये काढूया. हे बघा, आपला सोयाबीन राईस तयार झाला आहे. पूर्ण सगळ्या रूममध्ये सुगंध दरवळतोय. आता आपण याचं गॅस बंद करून उरलेली कोथिंबीर आपण त्यावरनं पेरूया. अशा तऱ्हेने झटपट बनणारा आणि चविष्ट आणि लहान मुलांना हा स्पेशली खूप आवडतो असा सोयाबीन राईस रेडी आहे.